लोणंद शहरात प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्त्याचे भूमिपूजन संपन्न। जननायक मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व धडाडीच्या नगरसेविका सौ राजश्री शेळके पाटील यांच्या माध्यमातून एप्रिल 12 रोजी सकाळी 11 वाजता प्रभाग क्रमांक 6 मध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मिलिंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते, नगराध्यक्षा सौ मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून संपन्न झाला। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष गणेभाई कच्ची, नगरसेवक सागर शेळके पाटील, रवींद्र शेळके पाटील, राजेंद्र शेळके पाटील, सागर गालिदे, कॉन्ट्रॅक्टर सनी टेंगले, योगेश टेंगले, प्रशांत बरकडे आदी नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। त्याबद्दल मी आमच्या नगरसेविका, महिला बालकल्याण समितीच्या सभापती यांनी दादांचा बुके देऊन मध्ये आज रोडच्या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांचे ज्येष्ठ बंधू श्री मिलिंददादा पाटील हे आज उपस्थित राहिले। त्याबद्दल मी प्रथम त्यांचे स्वागतही करते आणि आभारही मानते। तसेच उपस्थित सर्व नगरसेविका, नगरसेवक, आबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जो काही शब्द दिला होता की मला तुम्ही एक हाती सत्ता द्या, मी लोणंदचा निश्चितच कायापालट करेन, या शब्दाचे साक्षीदार श्री सुनील शेळके सर आहेत। तर आबांनी शब्द दिल्याप्रमाणे तो पाळला आहे आणि लोणंदच्या विकास कामाला सुरुवात केली आणि या रोडसाठी आबांनी 30 लाख रुपये मंजूर करून दिलेत आणि भविष्यातही अजून लोणंदच्या विकासासाठी आबा निश्चितच निधी देतील आणि लोणंदचा सर्वांगीण विकास होईल अशी आशा मी या ठिकाणी बाळगते। धन्यवाद। नगरोत्थान योजनेतून वार्ड क्रमांक 6च्या विद्यमान नगरसेविका आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती राजेश्रीताई शेळके पाटील यांनी नामदार मकरंद पाटील यांच्याशी पाठपुरावा करून वार्ड क्रमांक 6 मधील अल्फा हॉस्पिटल ते जे काय दक्षिणेला जेवढं येईल ते रस्त्याच्या कामासाठी आबांनी 30 लाख रुपये मंजूर केलेले आहेत। त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही नगरसेवक भाजपचे असतील, अपक्ष असतील, त्यांनी आबांना शब्द दिले की आबा आम्ही विधानसभेला तुमचे काम करू आणि आबांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही सुद्धा तुमची काय असतील ती कामं करू। त्याचप्रमाणे यांनीही शब्दाप्रमाणे आबांना मतदान केलं। आबांनीही 6च्या नगरसेविका असतील, 1च्या असतील, 9, 8च्या असतील, या नगरसेवकांना एक जाणीवपूर्वक म्हणजे ह्या नगरसेवकांना निधी गेलाय का दिला पाहिजे। सागर मामा आम्हाला मिलिंददादांनी सुद्धा 2-3 वेळेला सांगितलं होतं की या नगरसेवकांचा जो काही विकास कामासाठी जो निधी द्यायचा आहे त्यासाठी तुम्हीही पाठपुरावा करा आणि या नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यामुळंच आबांनी राज्य शासनाच्या मदतीनं निधी उपलब्ध करून दिला आणि त्या निधीचाच आज रस्त्याच्या उद्घाटन मनाने पायापूजनाच्या कामाच्या शुभारंभाला टप्पा 1 या कार्यक्रमाला आबांचे ज्येष्ठ बंधू, खऱ्या अर्थानं खंडाळा तालुक्याचे हृदयातील आमदार, आमचे मार्गदर्शक